17 डिसेंबर 2024 रोजी हॉटेल ग्रेस इन AMC संकुल राजापेठ पोलीस स्टेशन जवळ अमरावती येथे कुष्ठरोग जनजागृती आणि मानवा अधिकार या विषयावर लोकविचारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहोपात्रा भारतीय प्रशासकीय सेवा या करणार आहेत। या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दिलीप सौंदडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई, अध्यक्ष विदर्भ महारोगी मंडळ तपोवन अमरावती सुरेश धोंगडे, सल्लागार जागतिक आरोग्य संघटना सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर पूनम मोहोकार उपस्थित राहणार आहेत। या उद्घाटन समारंभानंतर लगेचच तांत्रिक सत्राला सुरुवात होणार आहे। तरी या कार्यशाळेचा सर्व सहभागी कुष्ठपीडितांनी लाभ घ्यावा अशी विनंती आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले यांनी केली आहे। मी शरद दत्तात्रय भोसले, कार्यकारी संचालक आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था पुणे। आम्ही अमरावतीला कुष्ठ पीडितांसाठी कुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकार या विषयावर 2 दिवसाची कार्यशाळा मंगळवारपासून सुरू केली आहे। मंगळवार दिनांक 17 डिसेंबर पासून सुरू केली। याच्या मागचा प्रमुख उद्देश म्हणजे विदर्भामध्ये कुष्ठपीडितांचं प्रमाण अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे, पण लोकांमध्ये समज असा आहे की आता कुष्ठरोग संपलेला आहे, पण ही वस्तुस्थिती नाही। नवीन रुग्ण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि याचं प्रमुख कारण म्हणजे कुष्ठरोगाबद्दल असलेली गैरसमजुती आणि अंधश्रद्धा या दूर करण्याच्या दृष्टीने कुष्ठरोग नेमका होतो कशामुळं, त्याची कारणं काय आहे, त्याच्यावर विनामूल्य आहे। विनामूल्य तुम्ही त्रिगुणी औषधं सरकारी हॉस्पिटलात दिली जातात आणि कुष्ठरोग पूर्णपणे 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या आत पूर्णपणे बरा करता येतो। मग कुठल्याही प्रकारचा कुष्ठरोग असो, कमी असो जास्त प्रमाणात असो कसाही, म्हणून कुष्ठरोगाविषयी भीती न बाळगता स्वतःहून सर्व कुष्ठपीडित ज्यांना अशी लागण झालेली आहे किंवा ज्यांना अंगावर बधीर असं चट्टा दिसलेला आहे त्यांनी ताबडतोब सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा इलाज करावा। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।